लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र. नाशिकच्या अवधूतवाडी परिसरात खंडणीच्या मागणीवरून झालेल्या मारहाण दंगलीच्या गंभीर प्रकरणाचा गुन्हे शाखा युनिट 3 ने छडा लावला आहे. पैशाची मागणी करूनही पैसे न दिल्याच्या रागातून संतोष सातदिवे व सतीश सातदिवे यांच्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करत डोक्यात फरची, शिडी आणि फॅब्रिकेटेड डब्याने गंभीर दुखापत केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सागर काशीनाथ पवार वय वर्ष 29 याला अवधूतवाडी येथून ताब्यात घेण्यात आले. पुढील कारवाईसाठी त्याला मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या धडाकेबाज कारवाईत नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके व सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा अंबड 3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने कारवाई केली. पोलीस पथकात पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार प्रकाश बोडके, योगेश चव्हाण, भूषण सोनोने, चारुदत्त निक्कम, हर्षल जाधव, महेंद्र दोंदे, कुणाल पचोरे, संजय बेनके, राजेश महाले, गौरव धात्र तसेच महिला पोलीस उपनिरीक्षक सविता कदम यांचा सहभाग होता. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आडाव, नाशिक. लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र.